पसायदान. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी या ग्रंथात हा अभंग रचला आहे. त्यांनी परमेश्वरांकडे सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली आहे. त्याचा मुख्य आशय असा आहे की लोकांच्या मनातील द्वेष, अहंकार, मत्सर दूर व्हावे, लोकांमध्ये परस्पर मैत्री, दया, प्रेम आणि चांगुलपणा वाढावा, दुःख, अन्याय, अज्ञान यांचा नाश होऊन सत्य, धर्म आणि चांगुलपणा यांचा विजय व्हावा, सर्वांमध्ये बंधुभाव, सद्भावना निर्माण व्हावी, सर्व जगभर ज्ञानाचा प्रकाश व्हावा व लोक सत्कर्म मार्गाने जावेत. पसायदानाचे महत्त्व असे आहे की पसायदान केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक आणि मानवी कल्याणाचा संदेश आहे. पसायदान केवळ वैयक्तिक सुखापेक्षा सर्वांच्या आनंदावर भर देण्यात येते. त्यामुळे महाराष्ट्रात आणि इतरत्रही हे अनेक सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांच्या शेवटी म्हणण्याची परंपरा आहे. आता आपण पसायदानाचा भावार्थ आणि शब्दशः अर्थ जाणून घेऊया. आता आपण चौथा श्लोक पाहणार आहोत. वर्ष सकळ मंडळी ईश्वरी निष्ठांची मांडली आली, अनवर्त भूमंडळी भेटतो भूता. याचा शब्दशः अर्थ आपण पाहूयात. या पृथ्वी तलावर सर्व देवभक्तांनी आपापली मांडवी फुलवावी व सर्वत्र सत्पुरुष भेटत राहावे. याचा आपण भावार्थ समजून घेऊया. या पृथ्वी तलावर सर्वांनी सद्गुण, भक्तिभाव आणि जीवाभावाने राहावे याचा हा अर्थ. त्याच्यानंतर आपण पाचवा श्लोक पाहणार आहोत. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलतेचे अर्णव पियुषांचे. याचा शब्दशः अर्थ असा होतो की त्यांची वचने कल्पवृक्षासारखी आहेत, त्यांचे विचार हे चिंतामणीसारखी मनोकामना पूर्ण करणारे आहेत आणि त्यांची बोली ही अमृतासारखी गोड आहे. आता याचा आपण भावार्थ बघूयात. लोकांनी एकमेकांशी गोड बोलून राहावे, सुंदर विचार असावेत व कृती तेवढेच उपायकारक असावेत. आता आपण सहावा श्लोक बघणार आहोत. चंद्रमेचे आळांचन मार्तंड घेता बहीण, ते सर्वांनी सदा सज्जन सोयरे होतो. शब्दशः अर्थ जसा डागरहित चंद्र, जसा प्रकाश आणि बिना उष्णतेशिवाय सूर्य, आणि तसेच आपले सज्जन लोक निर्दोष आणि निर्मळ आहेत. याचाच भावार्थ सज्जन लोक निर्मळ, निर्दोष आणि सद्गुणी असतात. धन्यवाद. सातवा श्लोक. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होती. याचा शब्दशः अर्थ असा आहे की सर्व लोक, तिन्ही लोकांमध्ये भूलोक, स्वर्गलोक, पाताळलोक सुखी होत, सज्जन सर्वांना हितकारक असोत. याचा भावार्थ असा आहे की सर्वत्र सुख आणि सद्भावना नांदो. आठवा श्लोक असा आहे की कधी जो आदिपुरुषी अखंडित, येथे म्हणे श्री विश्वेश्वरा, हा होईल दान पसावा. याचा शब्दशः अर्थ असा आहे की सर्वांनी आदिपुरुष परमेश्वराची अखंड भक्ती करावी. हे विश्वेश्वरा असा वरदान दे मला. याचा भावार्थ असा आहे की सर्वांनी ईश्वर भक्तीचा मार्ग धरावा आणि त्यातूनच आपले कल्याण व्हावे. नववा श्लोक असा आहे की येणे वरे ज्ञान देवे सुखिया झाला. याचा शब्दशः अर्थ असा आहे की ज्ञानदेवाच्या वरदानाने सुखी झाले. आणि याचा भावार्थ असा आहे की हे सर्व साध्य होणे हीच खरी माझी समाधी आहे, अशी भावना व्यक्त केलेली आहे. आता विश्वास मदेवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. हे शब्दास अर्थ या विश्वाच्या रूपात असणाऱ्या देवा, या वाणीच्या यज्ञाने ज्ञानेश्वरी लिहून तू प्रसन्न होऊन मला पसायदान दे. भावार्थ हे प्रभू, मी ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण केला आहे, ते तू स्वीकार करून तू आनंदी हो आणि मला माझी इच्छा पूर्ण करणारा वर दे. जे खळांची व्यक्ती सांडो, दया सत्कर्मीची वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. अर्थ ज्याच्या मनात दोष आहे त्यांचे दोष नाहीसे होत, त्यांच्या मनात सद्गुणांची भावनाची आवड वाढो, सर्व सजीवांमध्ये मैत्री नांदो.
लोकातील वाईट सवयी मत्सर दोष नाहीसे होत आणि सर्वांमध्ये मैत्री व प्रेम नांदो. दुरितांचे तिमिर जावो विश्वधर्म सूर्य पाहो जो देवांचिलो तो ते लाभो प्राणी जात. अर्थ दुःख अज्ञान यांचे अंधार नाहीसे होत विश्वात सत्य धर्माचा सूर्य उगो. प्रत्येक जीवाला त्याची योगी इच्छा पूर्ण हो. भावार्थ अन्याय अज्ञान पाप नष्ट होऊन सत्य धर्म आणि ज्ञानाचा प्रकाश पसरावा प्रत्येकाला त्याचे हक्काचे सुख मिळावे.